चला धन्यवाद लव जाधव सर. जाऊया मागच्या दिशेने जिथे मात्र पाहायला गेलं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल? एका बाजूला माणाईनगर, दुसऱ्या बाजूला एसीसी नवी वाडी. जय हनुमान माणाईनगर आणि त्यांच्या विरोधात एसीसी नवी वाडी. चला मॅच स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. नवी वाडी टीम एक्स्ट्रा प्लेयर. सर बॉल पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. विकेटचं पतन झालंय. पहिली विकेट गोल्डन डकचा शिकार ठरतोय. चला मॅच स्पीडअप करा. नवीन बॅटर अवी आलाय. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली आहे नितीन यांनी. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अगदी चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल थांबत नाहीये, चौकार आलाय. ओहो थडी या सर्कल मध्ये खूप चांगला स्टॉप. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा गेट. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा.
चांगला स्टॉप, ते चांगला स्टॉप. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावफलक 9 या कड्यावरती. ओ इथे पंचांकडे लाऊड अपील केली आणि अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, परंतु पंचांकडे पाहिलं देखील नाहीये आणि जागा सोडली या फलंदाजाने. ही इमानदारी, हे क्रिकेटचं प्रेम, इमानदारी दाखवली. थांबला नाहीये, जागा सोडली. खरं क्रिकेट काय असतं, खोटं खेळून चालत नाही. हो इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये. अगदी बॉल बॅक ट्रॅप पाहायला मिळाला. एकच धाव, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक 1 वर 1, 11 धावा. मागील मॅच मध्ये संदीप यांनी प्रभावित केलं होतं. या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल बॅटला ब्रेस झालाय. कॅच ड्रॉप झाली. नितीन होते पाठीमागे, यष्ट्यांच्या पाठीमागे. विकेट कीपर डॉट बॉल आलाय. लोअर फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. बीट करून सरळ विकेट कीपर नितीन यांच्या हातामध्ये. हा बॉल आलाय तो पुन्हा एकदा डॉट बॉल. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षका हाताला चटका मिळाला आणि 6 धावांचा फटका टीम एसीसी नवीवाडी या संघाला भेटलाय. षटकार आलाय. 6 धावा आल्यात. 6 धावाने आणि हो ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तटीय सर्कलमध्ये. खूप चांगला स्टॉप. मित्रांनो फिल्डिंग करत असताना जे बाउंड्री लाईनला बॅरिगेट लावलेत, लोखंडाच्या सळ्यात क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी काळजी घ्या. संपूर्ण चारी बाजूला अगदी आपण पाहायला गेलं तर लोखंडी सळ्या आहेत. तर क्षेत्ररक्षण करत असताना पाठीमागे थोडस लक्ष द्यायचंय. हो हो शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट पुल. कॅच ड्रॉप झाली. तिथे चौकार अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. कॅच सुटल्यानंतर अप्रतिम स्टॉप. कॅच जरी ड्रॉप झाली परंतु धावा रोखल्यात. चौकार अडवलाय. चांगले एफर्ट्स तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. 2 षटक समाप्त झाल्यावरती थोडस स्पीडअप घ्या. 15 मिनिटाचा अवधी आहे मित्रांनो. आज 18 मॅचेस अजूनही बाकी आहेत आपल्या. ऍक्शन रिप्ले पाहू शकता ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. बघा कॅच ड्रॉप झाली
आणि त्यानंतर तोल सांभाळला एका पायावरती आणि आतमध्ये ढकलून दिला हा बॉल. खूप चांगला टेलिकास्ट ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. अगू डब्याचा बॉल मिडॉन तैनात होतं. इथे रनआउटची संधी. फलंदाज बाद. एक तेरी एक मेरी. गोलंदाजाने आता प्रभावित केलंय. अक्षय गोलंदाज पहिल्या 20-22-0. चला नेक्स्ट मॅच एकदंत रॉयल मेड आणि त्यांच्या विरोधात एकदंत शीतपवाडी. टीमची धावसंख्या 22-0. 20ला 3 विकेट प्राप्त केल्यात आतापर्यंत टीम माणाईनगरच्या या गोलंदाजांनी. यावेळेस देखील नितीन आहेत बॉल पर्यंत जात आहेत आणि नितीन कडनं झाली आहे चूक. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी चौकार. ओ चांगला फटका खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जात आहेत. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. कॅच झाली नाहीये परंतु इथे रनआउटची देखील संधी होती. फेकी खराब. 2 धावा प्राप्त झाल्यात. हो चांगला फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत जातात. दोन धावा. मिडॉन तैनात. फेकी गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु वेगाने धाव. चिकी सिंगल. चोरटी धाव घेण्यात यश. $29 29. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. खराब लाईन. खराब दिशा. व्हाईट बॉल आणखीन एक येतोय. स्पीडअप घ्या मित्रांनो. सातत्याने सांगावं लागतंय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. फुल टॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अंपायरचा इशारा बघावा लागेल. OUT आउट. चला रिव्ह्यू घेतलाय.
इट्स अ नो बॉल. नो प्लस अंपायर किती धावा असतील या बॉल वरती? नो प्लस 2 धावा, म्हणजे टोटल 3 धावा. हो, इथे आता मिस टायमिंग स्ट्रोक होईल का लांब जाईल? नितीन यांच्या वाक्याबाहेर, आउट ऑफ द पार्क, ठोकलाय षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 44-0. 18 बॉल करायचे आहेत, 41 धावा. टीम मानाईनगर संघाला. जास्त वेळ घेऊ नका, जाऊया ओव्हर टू लव जाधव सर. जिथे मात्र टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. एकदंत शीतपवाडी आणि रॉयल मेड या दोन संघांमध्ये टॉस होईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस. थँक्यू सो मच. एकदंत शीतपवाडी विपक्ष रॉयल मेन. आपण टॉस करत आहोत. संतोष पवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला टीम रॉयल मेन. या टॉस साठी कॅप्टन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. कुंभारवाडी बॉईज आयोजित सरपंच चषक 2025 आजचा दुसरा दिवस. रॉयल मेन कॅप्टन येस वेलकम. टॉस केला जाईल हेड अँड टेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल. येस रॉयल किंग कॉल करेल. स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय. टेल इट इज. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. अभिनंदन. महत्वाचा टॉस जिंकलाय. 4 षटकांची लढत. निर्णय काय? फील्ड फर्स्ट. आजचा रविवारचा दिवस. संपूर्ण स्क्वॉड तर असलेल्यास कशी कामगिरी राहिली रॉयल मेनची? आमची प्लेइंग 11 कंप्लीट आहे आज आणि आयोजन खूप छान आहे. मेन म्हणजे नवी मुंबईमध्ये ग्राउंडची कमी असल्यामुळे आपल्याला तर ग्राउंड मिळालं नाही घनसोलीमध्ये. पण पाटण तालुक्याचं कमिटीचा आभार मानेल, कारण ऐरोलीमध्ये आपल्याला त्या लोकांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्यामुळे आपण सर्व एकत्र येतोय, हाच आपला आनंद आहे. थँक्यू सो मच. फिल्डिंग घेण्याचा निर्णय, फलंदाजी करायची आहे एकदंत शीतपवाडी. काय माइंडसेट असेल 24 चेंडूंच्या खेळामध्ये? काय टार्गेट सेट केलं मनामध्ये? 40+. आज रविवारचा दिवस. स्क्वॉड तर असेलच. कशी कामगिरी राहिली आहे संपूर्ण एकदंत शीतपवाडी यावर्षी? आहे थोडी. आणि काय सांगाल सरपंच चषक कसं वाटलं आयोजन? ज्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत. आयोजन खूप छान आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम रॉयल मेन. त्यांनी सांगितलं मी गोलंदाजी करू. मी मान्यवरांना विनंती करेन आपण देखील आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आशिष सर. धन्यवाद. चला मॅच आपण गती देऊया, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो. चला मॅचला सुरुवात होईल. गती देऊया. पहिला बॉल
नो बॉल अंपायरने दिलाय, नो बॉल, इट्स अ नो बॉल. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय गोलंदाजाच्या. नो बॉल. बघा रिव्ह्यू नाही आहे त्याच्यासाठी 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. पेनल्टीच्या 4, नो बॉलची 1. चला निर्णय काय असेल तो त्वरित अंपायरचा निर्णय अंतिम राहील. चला मॅचला गती द्या आणि मॅच त्वरित चालू करायची. स्पीड अप घ्यायचंय. चला गती द्या मॅचला थोडीशी. चला लक्षात घ्या दोन्ही टीम, प्लीज मॅच चालू करा. ऑनफिल्ड हंपाचा निर्णय अंतिम राहील, त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही कमिटी. कारण आपल्याला देखील माहिती आहे पाटण क्रिकेट संघटनेचे नियम किती कठोर आहेत आणि नियम सगळ्यांना सारखे आहेत. 5 धावा जोडल्या जातील आणि प्लीज मॅचला सुरुवात करा मित्रांनो, वेळ घालवू नका प्लीज, नम्र विनंती केली जाते. आयोजन कमिटी आपल्याला नम्र विनंती करते, मॅचला वेळ लावू नका कारण आज 4 षटकांचे सामने खेळवायचे आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाटण क्रिकेटचे नियम किती कठोर आहेत, ते सगळ्यांना सारखे असतात आणि पंचांचा निर्णय आलाय म्हणजे त्यामध्ये हस्तक्षेप कमिटी करणार नाहीये. चला प्लीज मॅचला गती द्या. एजे आपण देखील एक चांगले खेळाडू आहात. जेडी चला प्लीज मॅच चालू करूया. थँक्यू सो मच एसीसी नवीवाडी. थँक्यू एजे जेडी. आपण त्वरित मॅच चालू करूया कारण आज महत्वाचा दिवस आहे. चला मॅचला सुरुवात करूया.
+5 सॉरी +4 ना सर 4 फ्री हिटचा बॉल आहे. वन बाउचा इशारा देतात अंपायर. फ्री हिटचा बॉल होता. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. विशाल आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो इथे फुल टॉस बॉल फुल टोल वसूल झालाय. षटकार सीमारेषेच्या पलीकडे. मॅचला थोडी गती द्यायची, थोडस स्पीडअप ठेवायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे. 16 बॉल 30 ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल. आता मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. ये अंपायर नो बॉल नो बॉल. बॅटला ब्रश झालाय. फ्री हिटचा बॉल होता. चांगला टप्पा त्यांनी हाताळलाय. पंधरा बॉल 29 ची गरज आहे आता. अगू डब्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मिड ऑन तैनात. फेकी होईल का? परंतु वेगाने ही धाव कंप्लीट होते. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक 13 या धाव संख्येवरती. 14 बॉल 28 ची गरज आहे आता. नितीन मागील मॅचचा हिरो, दोन्ही मॅचचा हिरो, दोन्ही प्लेअर ऑफ द मॅच त्याला मिळालेत या स्पर्धेमध्ये. परंतु विशाल आहे. विशाल कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी? हो चांगला बॉल. एकच धाव प्राप्त झाली आहे. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक 14 या धाव संख्येवरती. 13 बॉल आता 27 ची गरज आहे. गोलंदाजी चांगली राहिली तर ही मॅच तुमच्या बाजूने होऊ शकते. आणि बॅटिंग लाईन जर तुमच्या बाजूने राहिली तर बॅटिंग टीम विजयी होऊ शकते. बघूया कोण जिंकेल कोण हरेल हा प्रश्न चिन्ह पाहायला मिळते. अलॉंग द कार्पेट चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय आर पार सीमारेषा पार. क्रिकेटचा पुस्तकी फटका. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाव फलक 18 धावा. 12 बॉल 23 करायचे आहेत. चौदा झालेल्या 14 मगाशी. बघा नो बॉल +4 5 6 पुन्हा नो बॉल परत 2 सिंगल आणि 4. पहिलं षटक समाप्त झाले. 18 धावा. 12 बॉल 23 करायचे आहेत. 12 चेंडू 23 धावांची गरज. चांगली गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. विजय आलाय. विजयला विजयी गोलंदाजी करावी लागेल विजय प्रस्थापित करायचा असेल तर. स्ट्राइकला नितीन.
अगदी 10 मिनिटं शिल्लक आहेत तुमचे. हो, इथे बॉल ट्रॅव्हल होतोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त होईल. ऑन साइडला फेकून दिलाय. पुन्हा एकदा डी झोन मध्ये एक धाव. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. खूप चांगलं कॉलिंग नितीन यांनी दिला. कॉल दिला, दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली होती परंतु थांबवलंय. हे कॉलिंग कुठेतरी असणं महत्वाचं आहे दोन्ही बॅटर मध्ये, आणि तेच मात्र दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळालं. 9 बॉल 20 ची गरज आहे आता. 9 चेंडू 20. टीमची धावसंख्या 21. खराब दिशा, खराब लाईन. हो, इथे कॅचची संधी आहे आणि इथे विकेटचं पतन. खूप चांगली कॅच. पहिला फलंदाज बाद होतोय. राहुल बॅक टू द डगआउट. चला बॅटर पाठवा त्वरित. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. ओहो, चांगला बॉल, चांगला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, कुठली चुकी केली नाहीये. मिड विकेटला पकडले. झेल कमबॅक करून दिले विजय यांनी. मी मगाशीच म्हटलं होतं विजयला विजयी गोलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून द्यावा लागेल. आता कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी खराब राहिली गोलंदाजी. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला, परंतु त्यानंतरच कमबॅक करत असताना टीम अर्थातच एसीसी नवीवाडी चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 7 बॉल 18 ची गरज. 7 बॉल 18 धावांची गरज आहे. किरण आलाय. ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. खूप चांगला स्टॉप. एकच धाव. सिंगल आले. ओव्हरची होते समाप्ती. शेवटच्या बॉल वरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 24. 6 बॉल करायचे आहेत आता. 17 धावा. चला स्पीडअप घ्या. 5 मिनिटं राहिलेत फक्त. एसीसी नवीवाडी. 6 बॉल 17 ची गरज.
चला 6 बॉल आणि 17ची गरज, टीमची धावसंख्या 24. चला मॅच गती द्या थोडीशी. 6 बॉल 17 धावांची आता गरज आहे. 6 बॉल टाकण्यासाठी अक्षय आलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. अवंत धावसंख्येने षटकाची सुरुवात झाली. आता 6 बॉल 16ची गरज. 6-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खराब दिशा. व्हाईट बॉल. 6 बॉल 15 धावांची गरज. विकेट किपर आलाय. काहीतरी कान मंत्र त्याला देतोय की तुला टप्पा कसा हाताळायचा आहे. चांगला टप्पा. कान मंत्र कुठेतरी कामाला आलाय. तेच सांगितलं होतं. चांगला बॉल. 2 बॉल व्हाईट बॉल हाताळले, परंतु 2 बॉल चांगले देखील हाताळले. 4 बॉल 15ची गरज. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय आर पार, सीमा रेषा पार, चौकार. 3 बॉल आणि आता करायचे आहेत 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज. चला मॅच स्पीडअप करा थोडीशी. 3 बॉल 11ची गरज आहे आता. हो इथे चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉल आलाय. 2 बॉल आता 11ची गरज मध्ये 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार केले तर मॅच फिनिश होऊ शकते. ज्यांच्या माध्यमातून जेवण सौजन्य करण्यात आलं, संदीपजी सोरमारे साहेब आणि मान्यवर उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. हा बॉल अगदी महत्वाचा होता. ऑन साइडला टर्न केलाय. फक्त दिशा दिली आहे. तिथे जास्त काही भेटणार नाहीये. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 10 धावा. नितीन अगदी खूप वेळ नॉन सेकंड एंडला होता. फटका तर फसलाय. बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली, परंतु इथे सेलिब्रेशन. पुढचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. त्या छोट्यांचं बघा सेलिब्रेशन मॅच जिंकल्यानंतर. आणि इथे सेलिब्रेशन का होऊ नये. कॅमेरामॅन फोकस करो. संदीपजी सोरमारे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि ही शलचित्र टिपली जात आहेत. एसीसी नवी वाडी संघ वी फॉर विक्ट्री पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पुढचा संघ आपल्याला मिळालाय. चला पंचांना पाणी पुरवायचंय. चला अंपायरला पाणी पुरवा थोडस.
ग्रीन कलरचा बेल्ट आहे त्याची चावी